यो मी तपासतो की हो दागिने म्हणतो मी. नाही नाही दामू मामा, तुम्ही नका तपासू माझे दागिने. सखूच दागिने तपासायला नाही म्हणतीये. हिच्या रक्तातच लबाडी आहे. इथे नव्हती ना तेच बरं होतं. आणि आता तुझा साखरपुडा माणिकशी होणार आहे. हिला इथून जायला सांग कायमची. आणि काही गरज नाहीये दागिने बिगिने तपासायची. माणिकच्या राज्यात हिचं आणि हिच्या त्या चिमूटभर दागिन्याचं काम काय आहे? जाऊ दे हिला, जाऊ दे. नाही, ते न्यायाला धरून नाही. दागिने खरे आहेत की खोटे ते एकदा तपासून बघायला हवं. दामू काका, तुम्ही तपासा दागिने. कशाला प्रकरण वाढवायचं? ते बाहेरच्या बाहेर संपलं असतं तर ते अजूनच लांबलंय. पण हा अडमोठा तिकू कुणाचं ऐकणारच नाही. दामू मामा दागिने तपासणार. नक्कीच काहीतरी लबाडी करतील. घ्या आता दागिने खरे की खोटे हे दामू सारखा लबाड माणूस सांगणार आहे का? हो का असं करताय? त्या कपटी दामूच्या बाबतीतही क्षमाशीलता. सगळं काही विसरता का हो तुम्ही? तो धूर्त चोर दागिने मिळाले त्या रात्रीच दागिने चोरायला घरात घुसला होता. अहो मग त्याची शिक्षा त्याला केली की, त्याचे हात पोळले की नाही? पण मग आता काय सूड घ्यायची संधी देताय? हे म्हणजे चोरालाच न्यायाधीश केल्यासारखं झालं. आणि काय म्हणून? हो तो सत्याची बाजू घेणार आहे का? देवी, अहो नव्याने वाट निवडण्याची संधी देण्यात काय हरकत आहे? काहीतरी बाई, हो त्याचा मूळ स्वभाव कसा जाईल? मी म्हणते कशाला उगाच विषाची परीक्षा? हे बघा देवी, बाकी कुणी दागिने तपासण्यात आणि दागिने दामूने तपासण्यात अंतर आहे. खोटे दागिने दामूनेच सांगितले होते ना, मग खरे दागिने सुद्धा. पण म्हणजे खरं बोलणार असं वाटतंय तुम्हाला? छान, मग राहीलच. आम्हाला काहीच कळत नाही असं म्हणायचं. घाला, काय गोंधळ घालायचाय तो घाला. मला नाही बाई बघवत. अहो दागिने आधी माझ्या हवाली करा, मग सोडतो याला.